किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज ना मी वालाची भाजी करते। हे बघा, हे वाल असे सोलून घेतलेले चांगले मोड आलेले आहेत आणि त्याला मी एक बटाटा घातलाय। कोण घालतात कोण नाही घालत, पण मी एक बटाटा घातलाय, तो पाण्यात साफ करून ठेवलेला आहे। आता मी कुकर घेतलाय। तुम्ही मला कुकर मध्ये घेतलात तर वाल साफ शिजून जातील, नाही आपल्या कुकर मध्ये आपल्याला ही पटकन भाजीचाच कुकर आहे, पण एकच शिट्टी काढायची। तर मी कायम भाज्या कुकर मध्येच करते। तर आपल्याला एक शिट्टी काढायची, एका शिट्टीमध्ये ही भाजी होऊन जाईल। परतेपर्यंत जरा अर्धा शिजत, मग एका कुकरमध्ये भाजी होऊन जाईल। तर मी ते कुकर घेतलेलं आहे। तेल टाकते, तर आपल्याला जरा तेल जरा व्यवस्थित टाकायचं आहे, मग ती भाजी चांगली। इथे मी साहित्य घेतलंय, आपलं काही जास्त साहित्य नाही आहे भाजीचा। मग हे माझं वाटण, ते कांदा खोबऱ्याचं नेहमीचं असतं तेच, आपला मालवणी मसाला आणि हळद, आणि टोमॅटो पण नाही मी वापरणार आहे। मी उसळला कोणत्या सहसा टोमॅटो वापरतच नाही। आणि आपल्याला कांदा घ्यायचा आहे आणि वरून टाकायला कोथिंबीर। अगदी सोप्या भाजीमध्ये, म्हणजे जसे आम्ही मालवणी पद्धतीने करतो तशी वालाची भाजी करते। आणि हे काही कडवे वाल नाही आहेत, हे साधे माझे डिमार्टचे आहेत। आणि कांदा टाकते, कांदा पण मी जास्त नाही, एकच कांदा घेतलेला आहे। कांदा चांगला परतून घेते। आपला कांदा लाल झालाय, तर मी याच्यामध्ये ना वाटण टाकते, कारण का तो आपला चांगला परतायला पाहिजे। आपलं वाटण आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या रश्श्याप्रमाणे, थोडी रश्शेवाली भाजी बनवायची। हा वाटणाला आपला चांगला कांदा परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये हळद, ही साधी भाजी आहे, म्हणजे अशी आपण उसळ कशी करतो तशी ती साधी भाजी। हा माझा मालवणी मसाला, मी ह्या मालवणी मसाल्यामुळे कोणतेच मसाले वापरत नाही। तर चांगला आपला तिखट याच्यामुळे कसं पाहिजे आपल्याला तिखट तेवढं आपल्याला टाकायचं आहे। माझा मसाला जरा तिखटच आहे, तिखट पण आहे नाही कलरला पण आहे। मी गॅस एकदम कमी केलाय। आपल्याला चांगलं हे असा मसाले तेलात भाजून घ्यायचे, एकदम चांगले परतून घ्यायचे, तेल सुटेपर्यंत। थोडंसं पाणी टाकते, हे माझं वाटणाचं पाणी आहे, ते नंतर टाकणार आहे। ते मी ह्या सोललेल्या डाळी ना यात टाकून घेते, साफ करून धुवून सगळं स्वच्छ करून घेतलेले आहे। त्याच्यात कुठे कुठे ना आपल्याला किडक्या भेटतात, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे। बघा, माझ्या पण मध्ये मध्ये राहिलेले आहेत। आता मी हे सगळं ते टाकून घेते। असं आपल्याला कुठे किडलेलं काळं पडलं असेल, काय करायला असेल तर आपल्याला साफ करून घ्यायचे। चांगले मोड आलेले आहेत त्याच्यात वालाला, आपल्याला चांगलं हे परतवायचं आहे मसाल्यामध्ये। ज्याला कोणाला बटाटा नको असेल ना तर नाही करायचं, कारण की आमच्याकडे ना मुलं फक्त याच्यात रस्त्यातला बटाटा खातात, म्हणून एक बटाटा टाकलाय। कोणाला नको असेल तर नाही टाकायचा, असं काहीच हरकत नाही। मी हे पाण्यात ठेवलेला एक बटाटा टाकते, एकच टाकलाय। चांगलं आपल्याला परतायचं, एकदम अशी चांगली मिक्स करून घ्यायची भाजी। ही साधी सोपी भाजी, आपण कडधान्य वगैरे करतो तसं। एवढंच तुम्ही याला टोमॅटो नाही वापरत। याच्यामध्ये मी मीठ टाकते, चवीप्रमाणे मीठ। आणि ही भाजी जरा तिखट असेल ना तरच छान लागते। आणि तुम्ही याची मळमळीत कराल ना, कारण बटाटा असतो, वाल असतात, वाल थोडे तुरट असतात, मग त्याला चांगलं तेलात परतवायचे। लगेच पाणी नाही ओतायचं आणि गरम पाणी पण नाही ओतायचं, थोडं
थंडच पाणी ओतायचं, कारण काय ते पटकन शिजतात, नाही तर त्याचा गचका होऊन जाईल, असे तुटले नाही पाहिजेत. आता मी वाटण वाटले ना, त्याचा मसाल्याचा पाणी येतो, त्याच्यावर ओतते. थोडं अजून मला पाणी लागेल, जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं आपल्याला पाणी हे करायचं आहे. मस्त अशी ही अशी भाजी झालेली आहे. हिला मी आता एक उकळ आली की झाकण लावून तिला एक शिट्टी काढून घेणार आहे. तुम्हाला एवढं पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी एक शिट्टी काढून घेणार आहे. वरून चालेल कोथिंबीर. साधीने सोपी भाजी, हिला मी आता झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहे. दणकन थोडी मीडियम गॅसवर, फुल गॅसवर नाही. बघू एक शिट्टीमध्ये आपल्याला किती शिजत आहे ते. मी आता मीडियम गॅस करते आणि मीडियम गॅसवर मी एक शिट्टी काढते, कारण की ह्या कुकरमध्ये पटकन आवाज बदलून लवकर शिजलं जातं, म्हणून एकच शिट्टी काढणार आहे. चला आता कुकर आता थंड झालेलं आहे. मी आता भाजी बघूया कशी झाली ती. ही बघा अशी मस्त अशी कच्चेवाली भाजी ही झालेली आहे. आता आपण हे मी मीडियम गॅसवर एक शिट्टी काढलेली आहे, फुल गॅसवर नाही. असं मस्त असं शिजलेलं आहे. आपल्याला बटाटा पण बघायचा आहे, तर काय अशी झटपट भाजी होऊ शकते. हा बटाटा पण शिजलेला आहे. तर मला माझी वालाची भाजी कशी वाटते कुकरमधली, आपण नेहमी टोपात करतो तर काय जास्त शिजतात म्हणून, तर अशी कुकरमध्ये पण एकदा करून बघा. चला माझी भाजी कशी वाटली मला सांगा कमेंट करून. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. हे बघा मी जवळून दाखवते. तर मी झाकण लावतो थोडं, ते थंड होईल. चला बाय बाय.